ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। काल दिवसभरात राज्यात 6,875 कोरोनाग्रस्तांची नोंद झाली आहे। त्यामुळे राज्यातल्या कोरोनाबाधितांची संख्या 2,30,000च्या पुढे गेली आहे, तर 219 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झालाय। आज दिवसभरात 4,067 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। आतापर्यंत 1,27,259 कोरोनाबाधित बरे होऊन घरी परतलेत। एकट्या मुंबईमध्ये 1,268 रुग्णांची वाढ झाली आहे। त्यामुळे मुंबईतल्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 89,124 इतकी झाली आहे। ठाण्यात 348 नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद करण्यात आली आहे। त्यामुळे रुग्णांचा आकडा 12,053 इतका झालाय। दिवसभरात 16 रुग्णांचा बळी गेलाय, तर 615 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4,747 इतकी आहे। मीरा भाईंदरमध्ये काल दिवसभरात 185 कोरोनाग्रस्त आढळले। त्यामुळे शहरातली एकूण रुग्णसंख्या 4,993 इतकी झाली। काल 160 रुग्ण कोरोनामुक्त झाले, पण 2 रुग्णांचा बळीही गेला। मीरा भाईंदरमध्ये आतापर्यंत 3,629 रुग्ण बरे झालेत, तर सध्या 1,186 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। औरंगाबाद जिल्ह्यात काल 334 कोरोनाग्रस्तांची भर पडली। त्यामुळे कोरोनाबाधितांची संख्या 7,672 एवढी झाली आहे। आतापर्यंत 4,162 रुग्ण उपचारानंतर बरे झालेत, तर 338 जणांनी जीव गमावलाय। सध्या औरंगाबादमध्ये 3,172 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। परभणीमध्ये काल 22 कोरोनाग्रस्तांची नोंद केली गेली। आता जिल्ह्यातल्या कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या 184 इतकी झाली आहे। यापैकी 111 जणांनी कोरोनावर मात केली आहे, तर सध्या 68 रुग्णांवर उपचार सुरू आहेत। बीड जिल्ह्यात काल नव्यानं 6 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली। यात अंबाजोगाईमधल्या 2, तर बीड शहर, धारूर, परळी आणि गेवराईतल्या प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे। बीड जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या आता 193 वर पोहोचली आहे। यापैकी 118 रुग्ण उपचारानंतर बरे झाले, तर आतापर्यंत 7 रुग्णांचा कोरोनानं जीव घेतलाय। लातूरमध्ये काल एकाच दिवशी 14 जण कोरोनाबाधित असल्याचं आढळून आलं। काल 84 जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले होते। त्यातल्या 14 व्यक्ती पॉझिटिव्ह आढळल्या, तर 5 जणांचे अहवाल अजूनही प्रतीक्षेत आहेत। काल कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात तब्बल 580 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले, ज्यामध्ये कल्याण पूर्वतून 103, तर पश्चिम भागात 179 रुग्ण आढळलेत, तर डोंबिवली पूर्व आणि पश्चिम भागात 250 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे। शिवाय मांडा आणि टिटवाळ्यामध्ये 10, मोहनामध्ये 37, तर पिसवली भागामध्ये 5 नवे कोरोनाग्रस्त आढळून आले। रायगड जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजे 411 रुग्ण आढळून आलेत, ज्यापैकी 165 हे रुग्ण पनवेल महापालिका क्षेत्रात आढळून आलेत, तर पनवेल ग्रामीण भागात 57 रुग्ण आढळलेत। याशिवाय उरण, खालापूर, कर्जत, पेण, मुरुड, माणगाव, श्रीवर्धन, मसाळा या भागातही रुग्णसंख्या सातत्यानं वाढताना दिसते। सोलापुरात कोरोनाबाधितांच्या संख्येत 3,000चा आकडा आता सोलापूरनं पार केलाय। काल शहरातल्या 84 जणांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आलेत, तर 5 रुग्णांचा मृत्यू झालाय। सोलापुरात आतापर्यंत 3,024 कोरोनाबाधितांची नोंद केली गेली आहे, तर 292 मृत्यू झालेत। दुसरीकडे 1,607 रुग्ण उपचारानंतर बरे झालेत। साताऱ्यात काल 51 जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला। जिल्ह्यात आता बाधितांची संख्या 1,543 इतकी झाली आहे। आतापर्यंत उपचारानंतर बरे झालेल्यांची संख्या 934 एवढी आहे, तर साताऱ्यात 61 जणांनी कोरोनामुळे आपला प्राण गमावले। बातमी राष्ट्रीय स्तरावरून आहे। आज भारत आणि चीन दरम्यान वर्किंग मेकॅनिझम फॉर कन्सल्टेशन अँड कोऑर्डिनेशन म्हणजेच WMCCची बैठक होणार आहे। दोन्ही देशांचं सैन्य माघारी वळल्यानंतर सीमावादावर यात चर्चा होणार आहे। सीमेवर शांती राखण्यासाठी 2012 साली या समितीची स्थापना करण्यात आली होती। रेल्वेचं कोणत्याही प्रकारे खासगीकरण करण्यात येणार नसल्याची माहिती पियुष गोयल यांनी दिली आहे। रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भात एक ट्विट केलंय। खासगी भागीदारीतून 109 मार्गांवर 151 अतिरिक्त अत्याधुनिक रेल्वे गाड्या चालवल्या जाणार आहेत। याच्या सद्यस्थितीत सुरू असलेल्या रेल्वे गाड्यांवर कोणताही परिणाम होणार नाही। या रेल्वे गाड्यांमुळे नवे रोजगार निर्माण होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे। भारतातील किरकोळ महागाई वाढीचा दर मार्च महिन्याच्या तुलनेत जूनमध्ये कमी झाल्याचा अंदाज आहे। मार्चमध्ये हा दर 5.84 होता, जो जूनमध्ये 5.30 वर आल्याचं समोर आलंय। रॉयटर्स वृत्तसंस्थेने घेतलेल्या पोलमध्ये देशभरात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आल्यानं महागाईचा दर घटल्याचं मत नोंदवण्यात आलंय।
वंदे भारत अभियानाअंतर्गत आतापर्यंत 217 विमानांनी 32,823 नागरिक मुंबईत दाखल झालेत। यात मुंबईमधल्या प्रवाशांची संख्या 11,402 आहे, तर उर्वरित महाराष्ट्रातल्या लोकांची संख्या 11,223 आणि इतर राज्यातली संख्या 10,198 इतकी आहे। आयसीएसई बोर्डाचा 10वी आणि 12वी बोर्डाचा निकाल आज जाहीर होणार आहे। दुपारी 3 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर केला जाईल। कोरोनावर जर औषध तयार झालं नाही तर भारतात 2021च्या सुरुवातीला दर दिवशी 2.5 लाखाहून अधिक रुग्ण आढळतील, असा रिपोर्ट मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीने दिलाय। 2021च्या आधीच जगात 24.9 कोटी कोरोना केसेस आणि 17.5 लाख मृत्यू होतील, असंही या रिपोर्टमध्ये म्हणण्यात आलंय। हा रिपोर्ट 84 देशातल्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर MIT कडून सादर करण्यात आलाय। पाळीव प्राण्यांपासून कोरोनाची लागण होण्याचा धोका अतिशय कमी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलंय। काही प्राण्यांना कोरोनाचा संसर्ग झालाय, मात्र पाळीव प्राण्यांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता कमी असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितलंय। ज्या शेतकऱ्यांनी 1 ऑक्टोबर 2019 पासून कर्जावरचं व्याज दिलं नाही त्या सर्वांना पीक कर्ज द्या, असे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेत। व्याज दिलं नाही म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकांनी शेतकऱ्यांना अपात्र ठरवलं होतं। त्यांना नवीन कर्ज देण्यासही नकार देण्यात आला होता। या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्या पार्श्वभूमीवर न्यायालयाचा हा निर्णय समोर आलाय। आजपासून राज्यातली बी बियाणं औषधी दुकानं 3 दिवसांसाठी बंद राहणार आहेत। बोगस बियाणाप्रकरणी सरकारनं दुकानदारांवर गुन्हे दाखल केल्यामुळे सर्व दुकानदार दुकानं बंद ठेवून सरकारचा निषेध नोंदवणार आहेत। फर्टिलायझर, पेस्टिसाइड आणि सीड्स असोसिएशननं हा निर्णय घेतलाय। बियाणं उगवलं नाही तर दुकानदाराचा दोष काय, असा प्रश्न असोसिएशननं उपस्थित केलाय। बोगस सोयाबीन विक्री प्रकरणी महामंडळ आणि कंपन्यांच्या गोडाऊनमधील शिल्लक बियाणं सील करावं, त्याच्या उगवण क्षमतेची प्रयोगशाळेत तपासणी करावी आणि बोगस बियाणा प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी भाजप नेते बबनराव लोणीकर यांनी केली आहे। या आशयाचं पत्र त्यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलंय। येस बँक घोटाळ्यातल्या मुख्य आरोपी कपिल आणि धीरज वाधवान बंधूंची 1,411 कोटींची संपत्ती ईडीनं जप्त केली आहे, ज्यात मुंबईतल्या खार भागातले 12 फ्लॅट्स, पुणे आणि मुळशी भागातले भूखंड, 5 आलिशान गाड्याही जप्त करण्यात आल्या। याशिवाय न्यूयॉर्कमधला 1 फ्लॅट, लंडनमधले 2 आणि ऑस्ट्रेलियातला भूखंड यासह 344 बँक अकाउंटसह 1,411 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे। शिवभोजन थाळीचा दर पुढील 3 महिन्यांसाठी 5 रुपये एवढा करण्याबाबत मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आलाय। कोरोनामुळे मजूर, स्थलांतरित, बेघर तसंच बाहेरगावचे विद्यार्थी इत्यादींच्या जेवणाअभावी हालअपेष्टा होत असल्यानं शिवभोजन थाळीची किंमत 30 मार्चपासून 3 महिन्यांच्या कालावधीसाठी 10 रुपयाऐवजी 5 रुपये एवढी निश्चित करण्यात आली होती। मुंबई महापालिकेनं आता विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे। मास्क न घालणाऱ्यांना आता थेट 1,000चा दंड ठोठावण्यात येतोय। कुर्ला रेल्वे स्थानकाबाहेर मुंबई महापालिकेच्या वतीनं कारवाई करण्यात आली, मात्र मास्कला अत्यावश्यक वस्तूंच्या यादीतून वगळण्यात आल्यानं मास्कच्या किमतीवर नियंत्रण राहिलेलं नाहीये, त्यामुळे मुंबईकर मात्र नाराज आहेत। मुंबई आणि उपनगरांना अधिक गतिमान करणाऱ्या MUTP 3 प्रकल्पासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या झाल्यात, ज्यामध्ये पनवेल कर्जत नवीन रेल्वे मार्गिकेसह ऐरोली कळवा दरम्यानच्या उन्नतर रेल्वे मार्गाचाही समावेश आहे। तसंच विरार डहाणू दरम्यानच्या रेल्वे मार्गाच्या चौपदरीकरणासाठी सुद्धा या महत्त्वाच्या कराराची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे। सोन्यानं सध्या उच्चांकी भावाची नोंद केली आहे। शुद्ध सोन्याचा किरकोळ दर 19 ग्रॅमसाठी 51,000 रुपयांवर गेलाय, तर 22 कॅरेट सोन्याला 49,200 रुपये भाव मिळालाय। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अस्थिरता निर्माण झाली आहे, त्यामुळे वित्त संस्थांनी सोनं आणि चांदी खरेदी करण्याचा सपाटा लावलाय। याचाच परिणाम म्हणून सोन्याचे भाव वाढल्याचंही सांगितलं जात आहे। संविधान हा विषय 12वीच्या अभ्यासक्रमात 50 गुणांसाठी अनिवार्य करा, अशी मागणी ज्येष्ठ साहित्यिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे। साहित्यिक गणेश देवी, रावसाहेब कसबे, महेश केळुसकर या साहित्यिकांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना पत्र लिहून ही मागणी केली आहे। भारतीय संविधानाचं महत्त्व विद्यार्थ्यांना समजावं, सुजाण नागरिक म्हणून हक्क आणि कर्तव्यांची त्यांना जाणीव व्हावी, यासाठी कला, वाणिज्य आणि विज्ञान या 3ही शाखांना हा विषय अनिवार्य करावा, असं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे। मुंबईसह राज्यभरातील लॉजिंग बोर्डिंग व्यवसाय सुरू करण्याची परवानगी सरकारनं दिली आहे, परंतु केवळ 33% भाग कार्यान्वित करण्याची परवानगी मिळाल्यानं त्यात मेंटेनन्स कॉस्टही निघणार नाहीये, अशी हॉटेल व्यावसायिकांची तक्रार आहे। शेकडो रूम्स असलेल्या पंचतारांकित हॉटेल्सचं ठीक आहे, मात्र यात
20-30 खोल्यांची छोटी अतिथीगृह कशी चालवायची असा प्रश्न मालकांनी उपस्थित केलाय। मुंबईतल्या जीवन ज्योत प्रतिष्ठान संस्थेच्या वतीनं कोरोनाच्या संकट काळात गणेशोत्सव मंडळांसाठी मदतीचा हात पुढे करण्यात आलाय। या काळात गणेशोत्सव मंडळांना वर्गणी तसंच अन्य आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागणार आहे। हे लक्षात घेऊन प्रतिष्ठाननं अंधेरी पूर्वेकडच्या 350 गणेशोत्सव मंडळांना गणेश मूर्ती आणि पूजा सामुग्री भेट स्वरूपात देण्याचं ठरवलंय। राजगृहावर हल्ला केल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे। अटक केलेला आरोपी 35 वर्षांचा असून मजुरीचं काम करतो। 2 दिवसांपूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृह या निवासस्थानी दगडफेकही करण्यात आली होती। ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली होती। पोलिसांनी याचा तातडीनं तपास करत हल्लेखोराला अटक केली आहे। दुसऱ्या संशयित आरोपीचा सध्या शोध सुरू आहे। स्मार्ट सिटी कॉर्पोरेशनच्या कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्याप्रकरणी नागपूरचे आयुक्त मुंढेंविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। कर्मचाऱ्यांच्या या याचिकेवरून उच्च न्यायालयानं तुकाराम मुंढे यांना नोटीस पाठवली आहे आणि मुंढेंना 2 आठवड्यात उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले। याचिकेत तुकाराम मुंढेंनी त्यांच्या सीईओ पदाचा अधिकार नसताना बेकायदेशीरपणे कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढल्याचं म्हणण्यात आलंय। राष्ट्रवादीचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे होम क्वारंटाईन झालेत। कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या 2 नेत्यांच्या संपर्कात आल्यानंतर अमोल कोल्हे स्वतःहून होम क्वारंटाईन झालेत। कोल्हे यांची कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे, मात्र कोरोनाग्रस्तांची संपर्क आल्यानं होम क्वारंटाईन झाल्याचं अमोल कोल्हे यांनी सांगितलं। परभणीमध्ये पुन्हा एकदा संचारबंदी लागू करण्यात आली आहे। दुपारी 3 वाजल्यापासून याची अंमलबजावणी सुरू होणार आहे। 12 जुलैपर्यंत ही संचारबंदी असेल। परभणी महापालिका आणि 5 किलोमीटर हद्दीपर्यंत तसंच सर्व नगरपालिका, नगरपंचायत आणि तिथून 3 किलोमीटर परिसरापर्यंत संचारबंदी लागू असेल। कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। उस्मानाबादमध्ये 7 दिवसांसाठी संचारबंदी लागू करण्यात येणार आहे। जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांनी असे आदेश दिलेत। 13 ते 19 जुलै दरम्यान ही संचारबंदी असेल। कोरोनाच्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी असं करण्यात येत असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलंय। मुंबईत केईएम रुग्णालयात एका 20 वर्षीय तरुणानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। संबंधित तरुणाची कोरोना टेस्ट करण्यात आली होती, मात्र टेस्टचा रिपोर्ट येण्याआधी या तरुणानं रुग्णालयातच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे। कोरोनाबाधित रुग्णांची जलद गतीनं माहिती मिळावी यासाठी महाराष्ट्रात आता अँटीजेन टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। कोरोना रिपोर्टला होणारा विलंब टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। रुग्ण निगेटिव्ह आहे की पॉझिटिव्ह आहे हे केवळ 30 मिनिटात कळेल असा दावा केला जातोय। कोरोना रुग्णांवर उपचारासाठी प्रभावी ठरत असलेली प्लाझ्मा थेरपी मुंबई पालिकेच्या अंधेरीच्या 7 हिल्स रुग्णालयातही सुरू करण्यात आली आहे। सचिन तेंडुलकरच्या उपस्थितीत काल ही यंत्रणा सुरू झाली। विशेष म्हणजे 7 हिल्स मशीनमध्ये रक्त न काढता प्लाझ्मा सेपरेशन केलं जाणार आहे। पुण्याच्या तळेगावमध्ये मायमर वैद्यकीय महाविद्यालय परिसरातल्या कोविड सेंटरमधून एका 45 वर्षीय कोरोनाग्रस्त महिलेनं सगळ्यांची नजर चुकवून पळ काढल्याची घटना घडली। सुरक्षा रक्षकांनी रुग्णालय प्रशासनाला याची माहिती देईपर्यंत ही महिला 2.5 किलोमीटर दूरवर असलेल्या बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीत जाऊन बसली होती। तिनं उपस्थितांवर दगडफेकही केली। तब्बल 1.5 तासानंतर कोरोनाग्रस्त महिलेला रुग्णालयात परत आणण्यात आलं। लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यातील कासार शिरसीमध्ये सरकारी रुग्णालयातले डॉक्टरच मंगळवारी कोरोना बाधित निघाल्यानं एकच खळबळ उडाली। या डॉक्टरनं सरकारी कर्तव्याबरोबरच खासगी प्रॅक्टिस केल्यामुळे संपर्कातल्या 193 लोकांना आता होम क्वारंटाईन करण्यात आलंय। त्यामुळे या डॉक्टरची खासगी प्रॅक्टिस चांगली संगलट आली आहे। महाड विनेरे रस्त्यावर सलग दुसऱ्या दिवशी त्याच ठिकाणी दरड कोसळल्यानं रस्ता बंद आहे। त्यामुळे महाड शहराचा विनेरे विभागाशी संपर्क तुटलाय। खेडकडे जाण्यासाठी विनेरे मार्गाचा पर्यायी मार्ग म्हणून वापर केला जातो। त्यामुळे या भागातल्या ग्रामस्थांची मोठी गैरसोय होत आहे। वसईच्या दीनदयाळ नगरमधल्या भाजी मार्केटमध्ये फेरीवाल्यांवर कारवाईसाठी गेलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांवर फेरीवाल्यांनी भाजीपाला फेकून मारला। कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना मार्केटमध्ये फिजिकल डिस्टन्सिंगचा 3:13 वाजतायत। मास्कचा वापरही करण्यात येत नसल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे पालिकेनं फेरीवाल्यांवर ही कारवाई सुरू केली आहे, मात्र या कारवाईला फेरीवाल्यांनी विरोध केलाय। सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 ऑगस्टनंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी यासंबंधी एक बैठक घेतली असून त्यात गणेशोत्सवाबाबत महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आले। अमरावतीमध्ये धनगर समाजाच्या बांधवांनी मोर्चा काढला।
वन विभागाच्या जाचक नियमांचा आधार घेऊन सतत मेंढपाळांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप धनगर समूहाच्या नागरिकांनी केलाय। हजारोंच्या संख्येनं हा मोर्चा थेट पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या घरी धडकणार होता, पण पोलिसांनी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ अडवला। पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातल्या काहोज किल्ल्याला सध्या धोका निर्माण झालाय। कोहोज किल्ल्याचा काही भाग ढासळला। या किल्ल्याच्या परिसरात अनेक दगड खाणी असून यात अनेक भूसुरुंग घडवले जातात, त्यामुळे कोहोज किल्ला ढासळायला सुरुवात झाली आहे। गेल्या 2 वर्षात जवळपास 7 ते 8 एकरचा भाग कोसळला असून अनेक मोठी झाडं कोलमडून पडली आहेत, त्यामुळे दुर्गप्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे। औरंगाबाद जिल्ह्यातील सोयगाव आणि सिल्लोड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं जोरदार हजेरी लावली आहे। 2 दिवसांपासून झालेल्या पावसामुळे सिल्लोड तीर्थक्षेत्र आमसरीचा धबधबा ओसंडून वाहतोय आणि त्यामुळे आंबऋषी संस्थांचं सौंदर्यही अधिक खुलून आलंय। जम्मूच्या वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी आता भक्तांना ऑनलाईन नोंदणी करावी लागणार आहे। रोज केवळ 7,000 भाविकांना वैष्णोदेवी मंदिर दर्शनासाठी प्रवेश दिला जाणार आहे। यापूर्वी प्रतिदिनी 35,000हून अधिक भक्त देवीचं दर्शन करू शकत होते। व्हॉट्सअप, इंस्टाग्राम आणि फेसबुकचं लवकरच विलिनीकरण होणार आहे। फेसबुकनं व्हॉट्सअप आणि इंस्टाग्रामची मालकी मिळवली असून हे आतापर्यंतचं सर्वात मोठं अधिग्रहण ठरलंय। त्यामुळे भविष्यात सर्वोत्तम सेवा देण्यासाठी 3 प्लॅटफॉर्म विलीन करण्याची योजना असल्याचं गेल्या वर्षी फेसबुकचे प्रमुख मार्क झुकेरबर्ग यांनी संकेत दिले होते। स्वर्धा म्युझिक कॅफेच्या वतीनं ऑनलाईन गीतगायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय। हिंदी चित्रपट गीतांच्या या स्पर्धेत 12 वर्षांखालील, 19 वर्षांखालील आणि खुला गट आणि 60 वर्षांवरचे असे 4 गट आहेत। इच्छुक गायकांनी आपल्या गाण्याचा व्हिडिओ YouTube किंवा फेसबुकवर अपलोड करून त्याची लिंक swaradaMumbai@gmail.com या संकेतस्थळावर पाठवायची आहे। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे यंदाची आशिया चषक क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आली आहे। बीसीसीआयचे अध्यक्ष सौरभ गांगुली यांनी ही घोषणा केली आहे। नियोजित कार्यक्रमानुसार यंदा ही स्पर्धा सप्टेंबरमध्ये होणार होती। यावेळी एशिया कपचं यजमानपदाची जबाबदारी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडे होती।